नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी. शाळांच्या सक्तीच्या विक्री विरोधात शालेय साहित्य विक्रेत्यांनी सुरू केलेलं आमरण उपोषण मागे घेण्यात आलंय. सातारा जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्या मान्य केल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. नमस्कार. आज आमच्या उपोषणाचा 5वा दिवस आणि आमचे उपोषण 5 दिवस सातत्याने चालू असताना शिक्षणाधिकारी यांनी 2 वेळा येऊन दुसऱ्या वेळेला येऊन आमच्या उपोषणाला थोडीशी स्थगिती दिलेली आहे आणि काही अंशतः मागण्या आमच्या सगळ्या पूर्ण नाही झालेल्या, पण काही मागण्या पूर्ण झालेल्या आहेत आणि त्या मागण्या 1-2 शाळांवर कारवाई, बाकीच्या शाळांवर चौकशी आणि काही कमिटी नेमली. त्या कमिटीमध्ये सरकारी अधिकारी 3 आणि आमच्या लोकांपैकी 3 लोक, असे 6 लोकांची कमिटी करणे, म्हणजे अशा बऱ्याचशाच बदल घडवण्याचे डिसिजन आज शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतले. त्यामुळं त्यांचंही आभार मानतो आणि माझे जे सर्व सहकारी व्यापारी वर्ग व पालक वर्ग त्यांनीही आम्हाला सहकार्य दाखवलं, त्यामुळं त्यांचंही आभार मानतो. होली फॅमिली आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल या 2 शाळांमध्ये त्यांना तथ्य आढळलं बऱ्याचशाच गोष्टींचं, त्यामुळे त्या शाळांवर ते कायदेशीर काय असेल ती कारवाई करतो असं आम्हाला लेटरमध्ये लिहून दिलेलं आहे. त्या पद्धतीने ते कारवाई करतील. इतर शाळांमध्ये कमिटी नेमलेली आहे, त्या पद्धतीने चौकशी निघेल. काही शाळांमध्ये बेकायदेशीरपणे वह्या पुस्तकं सक्तीनं विकण्याचा जो प्रकार चालू होता, त्या अनुषंगाने पूर्ण व्यापार वर्गातले सर्व या ठिकाणी गेले 4 दिवस आंदोलनाला बसले होते. भीमशक्ती सामाजिक संघटना व शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी येऊन तहसीलदार मॅडमला आम्ही पाठिंब्याचं पत्र दिलं आणि त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी अगदी त्यांचे वरिष्ठ गट विकास अधिकारी, सातारचे अधिकारी या ठिकाणी बोलवून समन्वय साधण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे. गेले 4 दिवस आंदोलन करते, उपोषण करते, अगदी म्हणजे त्यांचं BP शुगर कमी झाली तरीसुद्धा निर्भीड असलेले प्रशासन त्यांच्यावरती लक्ष देत नव्हतं. त्या अनुषंगाने आम्ही आज तहसीलदार साहेबांच्या दालनामध्ये मिटिंग घेतली. त्या अनुषंगाने त्या ठिकाणी मिटिंग झाली आणि त्यावरती आज फक्त तात्पुरत्या स्वरूपाचा मार्ग निघालेला आहे. परंतु आंधळ दळतण कुत्रपीठ खाते असा तर परत प्रकार होत असेल काही शाळेमध्ये, तर जबरदस्तीने तर काही वस्तू वह्या पुस्तकं तर विक्री करण्याचा प्रयत्न होत असेल तर शेतकरी संघटना आमचे अनिल बापू गरा व मी स्वतः आनंदराव लादे त्या शाळेमध्ये जाऊन आम्ही निदर्शनास आणून देऊन आम्ही त्या शाळा अगदी चुकीच्या पद्धतीने होत असले तर त्यांच्यावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहे, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि व्यापारी वर्गाने सुद्धा एखादा ग्राहक असेल, अगदी येणार आपला विक्री घेणाऱ्यासाठी पुस्तक असेल तर त्यांनी सुद्धा सहानुभूतीपूर्वक त्यांना माणुसकीनं अगदी 10 रुपये 20 रुपये कमी करून अगदी आहे तो गट्टा त्यांना देण्यापेक्षा समन्वय साधून त्यांनी सुद्धा सहकार्य करावं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सांगतो. आणि पालकांनी सुद्धा की कसं असतंय की एखादी आपला पाल्य त्या ठिकाणी शिकत असतो म्हणून आपण त्याच्या विरोधात कसं जायचं, का जायचं, परंतु आपण कुठेही भीती न बाळगता 100 रुपयाची वस्तू तर तुम्हाला 300 रुपयाला मिळत असेल आणि तरी तर घेत असाल तर माझ्या शेतकरी बांधवाची 10 रुपयाची कोथिंबीरची पिंडी उलटी पालटी करून अगदी 5 रुपयाला मागणी जाते, तर तुम्ही त्या आमिषाला कुठं बळी पडू नका. आपला हक्क अधिकार, आपण संविधानाने दिलेले अधिकार आपण त्याची अंमलबजावणी करून ज्या चुकीच्या शाळा वागतात त्या चुकीच्या शाळेबद्दल माननीय तहसीलदार साहेब यांना डायरेक्ट तुम्ही पत्रव्यवहार करा, एवढं त्या ठिकाणी.